नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. 70 वर्षाच्या काँग्रेसला कंटाळून त्यांना सत्ता दिली लोकांनी. म्हणजे असं आपण कल्चर कुठं पाहिलं असेल तर रशियामध्ये होत असेल. या सगळ्या गोष्टी होत असताना देखील लोक नरेंद्र मोदींना मतदान करतात. काँग्रेसच्या काळामध्ये घ्या, 1 GB डेटा आम्हाला 1 GB डेटा 1000 रुपयाला मिळायचा. ही 60 वर्षाची क्रांती आणि कुठेही 10 वर्षाची क्रांती की नरेंद्र मोदी फक्त हिंदू धर्माविषयीच बोलतात. घरामध्ये रोज पुसतात, तो देव तिकडे टेंट मध्ये पडलाय. बाळासाहेबांच्या काळामध्ये जेव्हा बाबरी पडली त्या हिंदू मुस्लिम या सगळ्या गोष्टी किती पाहिल्या हो, आणि त्याचीच पोचपावती म्हणून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिले. नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. आता तिसऱ्यांदा एक माणूस, जो एक व्यक्ती या भारत देशामध्ये उभा राहतो काय 2014ला, म्हणजे आपण सगळ्या तरुणांनी त्यांना पाहिलंय उभं राहताना. मी खरोखर अभिमानाची गोष्ट ही की तुम्ही या सगळ्या इतिहासामध्ये जमा झालात. म्हणजे एक व्यक्ती, पण पंडित जवाहरलाल नेहरू नंतर जर भारतामध्ये अशी कोणी शक्तिशाली व्यक्ती जर उभी राहिली असेल तर ती नरेंद्र मोदी आहे. म्हणजे 2014ला अनेक जण म्हणत असतील की 70 वर्षाच्या काँग्रेसला कंटाळून त्यांना सत्ता दिली लोकांनी. आता 2014ला ते होऊ शकतं, परत त्यांना 2019ला देखील लोकांनी सत्ता दिली. का दिली तर बाबा 2014च्या आश्वासनांची सगळी ती पूर्ण व्हावीत म्हणून 2019ला सत्ता दिली. पण 2024ला देखील नरेंद्र मोदींना सत्ता दिली. याच्या मागची खास आणि फार महत्वाची कारण आहेत, आणि ती फक्त काय तुमच्या आमच्या जीवनाविषयी संबंधित नाहीयेत. त्याला एक फार मोठा इतिहास आहे, आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो पुढे पुढे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक व्यक्ती एका देशाचा 3 वेळा पंतप्रधान होतो, आणि ही बाब फार मोठी आहे. म्हणजे असं आपण कल्चर कुठं पाहिलं असेल तर रशियामध्ये होत असेल. म्हणजे रशियाचे पुतीन मला असं वाटतं ते परमनंट पंतप्रधान असतील तिथल्या याचे. पण आपल्या देशामध्ये अनेक धर्म, अनेक जाती, अनेक सगळ्या गोष्टी, आणि प्रत्येक प्रश्नावरती आपला देश मला असं वाटतं आतून ज्या प्रकारे झगडतोय, या सगळ्या गोष्टी होत असताना देखील लोक नरेंद्र मोदींना मतदान करतात, त्यांना एवढी मोठी ताकद देतात. त्याच्या मागची फार मोठी कारण आहेत. म्हणजे 70 वर्षाचा काँग्रेसचा जर काळ घेतला तर त्या 60-65 वर्ष जी काही काँग्रेसनं सत्ता भोगली असेल त्या कामाचा वेग आणि नरेंद्र मोदींनी केलेल्या 10 वर्षाच्या कामांचा वेग पाहताना आजची सुशिक्षित तरुणांना माहिती आहे ना हो, की जग कसं बदलतंय, जगामध्ये काय चाललंय. आज अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये काय चाललंय ते एवढं पोरग फोनवर बसून बघतंय. याची क्रांती करणारा माणूस नरेंद्र मोदी. तुम्हाला माहिती आहे का या गोष्टी? म्हणजे 2014ला इंटरनेट काय होतं हे जेव्हा जिओ फ्री आलं ना, याचा सगळ्यात मोठा उद्गाता हा माणूस आहे. की इंटरनेट आल्याशिवाय आमचा देश जगाशी जोडणार नाही, त्याशिवाय आमचं जग आमच्या लोकांना समजणार नाही की आमच्या बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय. हे एकमेव गोष्ट दाखवू शकते, आणि ते म्हणजे इंटरनेट. आणि त्याच इंटरनेटला नरेंद्र मोदींनी लहानशा पोरांच्या हातापर्यंत आणून ठेवलं. आज अनेक जण ते टीका करत असतील की आमची पोरं बिघडली, पण तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या इंटरनेटनं आपला देश जगाच्या समोर नेऊन ठेवला, आणि संपूर्ण जग आज आपल्या फोनावर येते. या सगळ्या म्हणजे ही क्रांती झाली एक. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या काळामध्ये घ्या, 1 GB डेटा आम्हाला 1 GB डेटा 1000 रुपयाला मिळायचा, आणि आज तीच गोष्ट आम्ही फुकटमध्ये घेतोय. आम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आज आमच्या एका फोनवरती मिळतंय. ही 60 वर्षाची क्रांती आणि कुठेही 10 वर्षाची क्रांती. म्हणजे कुठेतरी बदल झाला ना. आजच्या सुशिक्षित तरुणांना आजच्या जगाला हवंय काय, किंवा आमच्या देशातल्या नागरिकांना काय हवंय, तर या सगळ्या गोष्टी हव्या. म्हणजे आम्हाला जगाशी स्पर्धा करता यावी त्याच्यासाठी कोण माणूस झटत असेल तर तो आम्हाला हवाय. आणि त्या सगळ्या गोष्टींचा चेहरा मला असं वाटतं नरेंद्र मोदी म्हणले. म्हणजे अनेक जण त्यांच्यावर टीका करतात की नरेंद्र मोदी फक्त हिंदू धर्माविषयीच बोलतात, त्याने राम मंदिरच फक्त बांधलं. मला असं वाटतं ते RSS वालेच आहेत. पण या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांच्या वैयक्तिक झाल्या, त्यांच्या विचारांच्या झाल्या. आज राम मंदिर बनणं काय चुकीची गोष्ट आहे? म्हणजे जो हिंदूंचा आहे, म्हणजे बंटवारा जेव्हा झाला, आम्ही 57 देश दिले ना, 56 देश मुस्लिम, सगळ्या मुस्लिम धर्माला. मग एक देश जो हिंदूंचा आहे त्या देशामध्ये त्यांचेच दैवत प्रभू श्रीराम 500 वर्ष एका झोपडीमध्ये राहतात. ही गोष्ट काय तुम्हाला तरी पटेल का? पटेल काय तुम्हाला तरी गोष्ट? म्हणजे तुम्ही ज्या देवाला घरामध्ये रोज पुजता तो देव तिकडे टेंट मध्ये पडलाय, त्याचं मंदिर बांधायला नको. मग ते काय नरेंद्र मोदींनी चुकीचं केलं? म्हणजे मला धर्मही वाढवायचा आहे. म्हणजे जे शिवरायांनी केलं की मला धर्मासाठी जिथं जगायचं असेल, धर्मासाठी जिथं लढायचं असेल तिथं मी धर्म म्हणून जाईल, त्याचं मंदिर बांधायला नको. मग ते काय नरेंद्र मोदींनी चुकीचं केलं? म्हणजे मला धर्मही वाढवायचा आहे. म्हणजे जे शिवरायांनी केलं की मला धर्मासाठी जिथं जगायचं असेल, धर्मासाठी जिथं लढायचं असेल तिथं मी धर्म म्हणून जाईल, आणि जिथं माझी रयत, माझा समाज, माझ्या सगळ्या गोष्टी तिथं त्या वेळेला मी ते काम करेन. नरेंद्र मोदींनी तेच केलं ना हो. म्हणून तर लोकांनी त्यांना निवडून दिलं.
म्हणजे आज राम मंदिर व्हावं हे प्रत्येक हिंदूंच्या आस्थेचा विषय होता. तो त्यांनी मला असं वाटतं कुठलंही वाद न होता, म्हणजे आज राम मंदिर, इंटरनेट नव्हतं, या सगळ्या गोष्टी नव्हत्या काही, तेव्हा काय असं काही माध्यम नव्हती की तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतील. तो काळ ज्यांनी पाहिला ना त्यांना माहिती आहे राम मंदिराची किंमत काय. मग ते उभं करताना कुठलाही हिंदू मुस्लिम वाद न होता मुस्लिमांना त्यांची त्यांची जागा देणं, त्यांची त्यांच्या सगळ्या धर्माचा मान ठेवणं आणि त्यासोबत माझाही धर्माचं मी काम करणं, या असलं करणारा कोण माणूस सापडतो आजच्या देशामध्ये? आजच्या 60 वर्षामध्ये असा माणूस कोणी निर्माण झाला नाही. बरं, एवढंच नाही की फक्त मला धर्म करायचा आहे, मला माझ्या देशाला जगाच्या स्पर्धेमध्ये कसं नेऊन ठेवता येईल, या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींनी केल्या. म्हणजे बाहेरनं आज जेवढ्याही कंपन्या या भारतावरती राज्य करत आहेत, जशी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, आमच्या लोकांना नोकर समजू लागली, या सगळ्या गोष्टी त्यांनी तोडत बाहेरच्या कंपन्यांना झटका देत, बाबा तुमचं जे काय बनणार आहे ना ते आमच्या भारतात बनवा, इथं बनवा, आमच्या लोकांना नोकऱ्या मिळू द्या, आमच्या जो काही टॅक्स असेल ना आमचं भारत सरकार घेईल. या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या नियमावली, या सगळ्या गोष्टी आजच्या सुशिक्षित तरुणांना माहिती आहेत. ते अभ्यास करण्यासाठी मला असं वाटतं तेवढे ते सक्षम आहेत. त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदींनी काय काय इनोव्हेशन केलंय देशामध्ये. आज तुम्ही ऑटोमोबाईल क्षेत्र घ्या, तुम्ही मला असं वाटतं टेलिकॉम क्षेत्र घ्या, तुम्ही उद्योग जगतातलं क्षेत्र घ्या, शेतीचं घ्या, प्रत्येक गोष्ट घ्या, हा भारत कुठेतरी जगासोबत स्पर्धा करताना दिसतोय. म्हणजे शेताच्या बांध्यावर बसलेला एखादा शेतकरी माणूस तो नरेंद्र मोदींना टीका करून बोलतोय, किंवा एखादा साधा कुठला तरी आपला सामान्य माणूस बोलतोय अरे नरेंद्र मोदी पडले पाहिजेत, पण एखादा जगातला कुठला तरी मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष सांगतोय की नरेंद्र मोदी माणूस किती महत्वाचा आहे भारतासाठी. ही तुलना आम्हाला कुठेतरी करणं गरजेचं आहे ना. कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. त्याला काय कुठल्या काय भारतातनं काय करोड रुपये जाणार नाहीत की ते तू आमच्या भारताच्या पंतप्रधानाची स्तुती कर. या सगळ्या विषयांना जर हात घातला ना तर 60 वर्षाच्या कालावधीला नरेंद्र मोदींनी 10 वर्षात बदलून दाखवलंय. 10 वर्षामध्ये त्यांनी दाखवलं की देशामध्ये काय विकास होऊ शकतो. आज देशातले रस्ते घ्या, तुम्हाला माहित देखील नाही, खेडोपाडे आपल्या रस्ते डांबरीकरण देखील नव्हतं, आपल्याला माहित देखील नव्हते खेड्यातल्या लोकांना रस्ता म्हणजे काय असतो ते. पण आज प्रत्येक मला असं वाटतं गाव, खेड, तालुका, जिल्हा सगळ्या गोष्टी रस्त्यांनी जोडून ठेवल्या. आज दळणवळण सगळ्यात महत्वाचं झालं. आज सगळ्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रावरती काम झालं आणि त्याचीच पोचपावती म्हणून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिले. म्हणजे हा माणूस इतिहासामध्ये याची नोंद झाली की नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पण ते का झाले या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. बोलण्यासारखं फार आहे, पण नरेंद्र मोदी पुढच्या 5 वर्षामध्ये खरोखर उत्तम काम करतील आणि देशाला खरोखर 1 ते 2 नंबरच्या 2-3 नंबरच्या स्थानामध्ये नेऊन ठेवतील. आम्हाला एक वैयक्तिक, एक सुशिक्षित तरुण म्हणून, या देशाचा एक चांगला नागरिक म्हणून मला वैयक्तिक वाटतं की आम्हाला काहीतरी ध्येय हवीत, आमच्या पंतप्रधानाला काहीतरी ध्येय हवीत आणि या सगळ्या गोष्टी करताना मला नरेंद्र मोदी दिसतात आणि म्हणून या भारताने तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान म्हणून निवडले.